नमस्कार, आपण पाहता एसबीएन मराठी। मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। इंजिनिअरिंग मेडिकलसह 600 अभ्यासक्रमामध्ये मुलींना मोफत शिक्षण। जूनपासून अंमलबजावणी। चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा। ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घुसाळकरांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार। शेकडो कार्यकर्त्यांची गर्दी। उद्धव ठाकरेंनीही घेतलं पार्थिवाचं अंत्यदर्शन। सांगली येथील माहिती अधिकारी कार्यकर्ता संतोष कदम खून प्रकरणी 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात। गुन्ह्याची दिली कबुली। नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपये लुटल्याने रचला कट। गोपीचंद पडळकर भाजपावर नाराज। नव्या संघटनेची केली घोषणा। नाराजीवर थेट बोलले। मिरजेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पुतळ्याला जोडे मारून पुतळा दहन करण्याचा प्रयत्न। पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल सांगली जिल्हा युवा मोर्चा आक्रमक। मिरजेत पालकमंत्री सुरेश खाडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन सोहळ्याकडे फिरवली पाठ। सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न। चर्चेला उधाण। थेट दर्शनाच्या नावाखाली पैसे घेतले पण दर्शन नाहीच, जाब विचारतात। तुळजापुरात पुजाऱ्यांकडून भाविकांना बेदम मारहाण। गाड्याही फोडल्या। गाडीखाली श्वान आलं तरी विरोधक राजीनामा मागतील। घोसाळकर हत्याकांड प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। राजकीय औदार्य दाखवलंच आहे तर देशातील तमाम हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंनाही भारतरत्न द्या, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मागणी। भुजबळांचा पडद्यामागून मराठा आरक्षणाला विरोध। पैसे देऊन याचिका दाखल करायला लावल्या। मनोज जरांगेंचा मोठा आरोप। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा।